आता क्षणाची दुःखद बातमी आपण बघतोय। काल मनोहर पर्रीकर यांचं निधन झालं। कॅन्सर या दुर्धर आजारानं पर्रीकरांचं निधन झाल्याचं आपण बघतोय। राजकीय जीवनाच्या धकाधकीत प्रकृतीकडे केलेलं दुर्लक्षच त्यांच्या जीवावर बेतलंय। यासंबंधी त्यांचे मित्र शेखर साळकर यांच्याशी आम्ही बातचीत केली। माझ्यासोबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे जवळचे सहकारी डॉक्टर शेखर साळकर सर आहेत, जे स्वतः कर्करोग तज्ज्ञ देखील आहेत। सर, इतक्या दिवसाची झुंज शेवटी अपयशी ठरली आणि अखेरचा निरोप घेतलेला आहे पर्रीकरांनी, सगळ्या गोव्याचा आणि संपूर्ण देशाचा। तुम्ही इतकी वर्ष त्यांच्यासोबत काम केलं, काय वेगळे पण सांगाल? ही इज टोटली डिफरंट, एकदम वेगळाच माणूस होता। म्हणजे आपल्या कामाकडे सिन्सिअरिटी, आपल्या हेल्थकडे निष्काळजीपणा, म्हणजे हे सगळं त्या निष्काळजीपणापर्यंत झालं आहे। म्हणजे इतकं टेन्शन आहे त्यांना। 2 स्टँड्स होते आतमध्ये, डायबिटीज होती, त्यांनी स्वतःच्या बायकोचं निधन पण पाहिलं आहे। आम्ही पण बरोबर होतो तेव्हा, वेन वी डायग्नोज, तेव्हा काय त्यांची हालत होती ती। पण एकदा ते या पॉलिटिक्समध्ये झोकून घेतले की ते विसरायचे बाकीचं सगळं। आणि हेल्थ बाबत त्यांचे म्हणजे एकदम निष्काळी, म्हणजे हाईट, म्हणजे जेवण बिवण ते कधी टाईमवर नाही। त्यांना ते फिश एकदम त्यांच्या जवळ आवडतं, एकदम आवडते, म्हणजे एकदमच आवडतं जास्त। फिश खायचं म्हणजे आमका खायचं विसवण, प्रॉन्स स्पेशली, मीन्स इज अमेझिंग। देन चिकन 65, ही कुड फिनिश दॅट फुल 2 plates ऑल्सो सायमल्टेनियसली अँड विल नॉट शेअर विथ एनीबडी एल्स। कोणाकडे शेअर पण करणार नाही। सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांचे ते चिकन 65, नंतर एक गोईचीन आमच्या एक रेस्टॉरंट आहे, तिकडे त्यांचा एक स्पेशल राईस होता, एकदम राईस असा, ते पण त्यांचं आवडीचं होतं। हां, मड राईस, समथिंग लाईक दॅट। आणि वेनेवर वी यूज टू गो व्हेरी सिम्पल, चप्पल घालून। म्हणजे त्यांच्याबरोबर मी एकदा दिल्लीला गेलो होतो, म्हणजे साऊथ ब्लॉकमध्ये अडवाणी साहेबांना मिळाला रात्री। मग त्यांना अटल बिहारी वाजपेयी हे होते, मीटिंग होती, प्राईम मिनिस्टर होते। चप्पल घालून, साधा शर्ट घालून, म्हणजे तिकडचे ते हे मला विचारतात की बाबा कोण आहे, कोण चीफ मिनिस्टर, ते सांगा आम्हाला असं। तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, कर्करोग तज्ज्ञ आहात, कशात कमी पडले? व्हेन ही वॉज डिफेन्स मिनिस्टर जरी होते, त्यांनी मला त्यांच्या सेक्रेटरीने एक दिवस फोन केला की ही वॉन्ट्स टू सगळे इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे। मला ठीक आहे, तारीख दिली, स्ट्रेस टेस्ट, एव्हरीथिंग, ऑल टेस्ट, फुल एक्झिक्युटिव्ह चेक। एक दिवस पहिल्यांदा फोन आला, नाही मी येऊ शकत नाही। परत तिने रिकन्फर्म केलं दुसऱ्या वेळेला, दुर्लक्ष झालं, एकदम दुर्लक्ष। आय थिंक इट इज हिज फॉल्ट ओनली, नोबडी। कामासाठी ही वॉज नॉट टोटली इन्वॉल्ड इन दिस। लिटल ओव्हर कॉन्फिडंट, म्हणजे त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होतं की मला काही होणार नाही म्हणून। ॲक्च्युली ही वॉज स्ट्रॉंग डायबिटिक, ही हॅड दिस व्हॉट यू कॉल अवर 2 स्टँड्स होते आतमध्ये। सो ही वॉज ॲक्च्युली अ व्हेरी हाय कॅन्डिडेट फॉर कार्डियक प्रॉब्लेम। वी वर एक्सपेक्टिंग सम कार्डियक प्रॉब्लेम म्हणून। सडनली दिस थिंग केम लाईक बॉल्ट। अँड वन डे, एक दिवस ते आले होते, त्यांचा मित्र ॲडमिट होता, रात्री म्हणाले मला भेटायला पाहिजे। म्हणजे ये गोव्यात इकडेच, वेन यू वॉज चीफ मिनिस्टर, अराउंड आय वुड से अराउंड एक 8 महिन्यापूर्वी, बिफोर डायग्नोसिस 8 महिन्यापूर्वी। तो रात्री आले होते, हाय म्हणे वी जस्ट गिव्ह मी 1 ब्लड सॅम्पल, एक ब्लड सॅम्पल द्या, मी सगळे टेस्ट करतो। नाही म्हणाले, फक्त प्रेशर बघा माझा। प्रेशर वॉज व्हेरी गुड, 120/80, and he was not ready to give a blood sample because that blood sample could have diagnosed. Finally, what diagnosed him was the blood sample. His CA 19.9 was very high. सुरुवातीला ते सगळे पॅन्क्रेटायटिस असं तसं वाटत होतं, इन द एंड इट फायनली बिकॉज ऑफ ते जी ब्लड टेस्ट केली त्याच्यामध्ये सगळं कळून आलं। आणि नंतर हिज फाईट वॉज अमेझिंग। नाही, शरीराने थकले होते, बट हिज मेंटल मीन्स फर्स्ट फ्लोअर वॉज व्हेरी गुड। He used to think, he could make out, he could diagnose, he could write in the files. But because he could not take food, his intestines were not functioning. And त्याच्यासाठी त्यांना एकदम म्हणजे शक्ती नव्हती अंगात, म्हणजे बाहेर येऊन हे काय करायचं। पण त्यांचा मेंदू चालत होता चांगला, आणि ही कुड हॅव डन ऑल दिस फ्लायर क्लिअरन्स। शेवटपर्यंत 3 दिवस पूर्वी, बिफोर ही कुड गो इन टू कोमॅटोज, ही हॅज टेकन अ डिसिजन्स। आणि नंतर लास्ट 2-3 दिवस फक्त त्रासाचे होते। खूप खूप धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडे सर, संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, पणजी, गोवा। केवळ प्रकृतीकडे दुर्लक्ष याच कारणास्तव त्यांचा आजार जो आहे तो बळावत गेला, आणि स्वतःला कामात झोकून दिलं। या सगळ्या याच्यामध्ये ते त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊ शकले नाहीत किंवा त्यांनी दिलं नाही, असं एकूण त्यांच्या मित्रवर्गातनं कळतंय। पण त्यांनी जर काळजी घेतली तर ते आपल्यासोबत राहिले असते, अशी देखील भावना बरेच मंडळी व्यक्त करताना दिसतात।
यांच्या म्हणजे मनोहर पर्रीकरांच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळानकर आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर पत्रकार सागर देशपांडे पण आहेत. मला सुरुवातीला सागर यांच्याकडे जायचं आहे. सागर, बऱ्याच गोष्टी आहे, म्हणजे काल पर्रीकरांची बातमी हाती आली त्यानंतर क्षणभर तर विश्वासच बसत नव्हता, पण हेही वास्तव डोळ्यासमोर होतं की त्यांची प्रकृती गेल्या 1 वर्षापासून ठीक नव्हती. कॅन्सरशी ते झुंज देत होते. पण या सगळ्या ह्याच्यात त्यांची विशेषणं व्यक्त करत असताना IITचा एक विद्यार्थी असणं हा देखील म्हणजे लष्कराच्या आधुनिकीकरणामधला त्यांचा एक दृष्टिकोन प्रामुख्याने इथे वाखणण्याजोगा आहे. सागर, हॅलो. नाही, आपला प्रश्न कळला नाही मला. माझा प्रश्न असा होता की आपण त्यांची वेगवेगळी विशेषणं खरं तर व्यक्त करतोय, पण लष्कराच्या आधुनिकीकरणामध्ये जी कामं त्यांनी केली त्या सगळ्याच्या पाठीमागे हाही एक भाग होता त्यांचा की ते एक IITचे उत्तम विद्यार्थी होते. हो हो, अगदी बरोबर आहे. त्याचं कारण त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे जरी मराठी माध्यमात झालं होतं गोव्यामध्ये, तरी पुढे ते मुंबईला पवईला IITमध्ये गेले. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की नंदन निलकेणी हे सुद्धा त्यांचे वर्गमित्र होते आणि विज्ञानाबद्दल, तंत्रज्ञानाबद्दल एक आदर आणि त्याच्या उपयोगितेबद्दलची जी खात्री होती, जो कॉन्फिडन्स होता त्यांचा अभ्यासांती आलेला, स्वतः त्या सगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत मेरिटोरियस विद्यार्थी म्हणून ते पुढे गेले होते. त्यामुळं कुठलाही निर्णय घेताना त्याच्या सगळ्या बाजू, विशेषतः या ज्या बाजू राजकीय माणसाला माहीत असण्याची शक्यता कमी असते, त्यातल्या तांत्रिक बाबी, या सगळ्या बाबी त्यांना लगेच कळायच्या. त्यातला त्यांचा अभ्यास होता, ते जाणून घ्यायची उत्सुकता तर होतीच होती. आणि यामुळे गोव्यातले मुख्यमंत्री असताना किंवा संरक्षण मंत्री असताना सुद्धा या प्रत्येक निर्णयाच्या मागे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची कुठल्याही विषयाच्या मुळाशी जाण्याची जी पद्धत होती, तर ती पद्धत त्यांना उपयोगी पडली असं मला वाटतं. आणि तो त्यांचा अभ्यास त्यावरनं दिसून यायचा की मग तो कुठलाही विषय असो, राजकारणातला असो की प्रशासनातला असो की आणखीन कुठला, त्या विषयाच्या मुळाशी जाऊन मग ते उपाय शोधायचे. त्यासाठी वाचन प्रचंड करायचे. म्हणजे मला आश्चर्य वाटेल आपल्याला की त्यांच्या गाडीमध्ये बऱ्याच वेळा कामकाजाच्या फाईल्स आणि वेगवेगळी पुस्तकं असायची. त्यांना पुस्तक वाचनाचा छंद प्रचंड होता. सगळ्या फाईल्स स्वतः ते वाचून मग निर्णय त्याच्यावरचा घ्यायचे आणि तो निर्णय तात्काळ असायचा. तो सगळ्या बाजूनी या तांत्रिकदृष्ट्या विचार केलेला असायचा. आणि आपण म्हणताय ते बरोबर आहे की मग संरक्षण दलामधली जी खरेदी असेल, तिथले जे निर्णय असतील, त्याच्या ज्या तांत्रिक बाजू असतील, त्याला किती वेळ लागणार आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं हे आधीचं जे त्यांचं शिक्षण होतं, विशेषतः IIT-मधलं, हे खूप त्यांना उपयोगी पडलं असावं असं दिसतं. आणि शिक्षणामध्ये सुद्धा त्यांचं याबाबतचा दृष्टिकोन तोच होता की त्यांचं म्हणणंच असायचं की विज्ञानाचं मूलभूत शिक्षण हे वाढवलं पाहिजे. आपण मुलांची प्रश्न विचारण्याची जी चौकस वृत्ती आहे ती आजच्या शिक्षणानं जर मारून टाकली जात असेल तर ती आपण जपली पाहिजे. अशा अनेक त्यांच्या गोष्टी विज्ञानाच्या संदर्भातल्या आपल्याला सांगता येतील. सागर, आणखीन आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर शैलेंद्र देखील आहेत. शैलेंद्र, आपल्याकडनं देखील त्यांच्या काही विशेष निर्णयांबद्दलचं विश्लेषण आणि माहिती जाणून घ्यायची आहे. पण ही दृश्य आपण बघतोय गोव्यातल्या मनोहर पर्रीकरांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत. थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव जे आहे ते अंतिम दर्शनाकरता म्हणून एका सभागृहाकडे हलवण्यात येणार आहे आणि त्याच दृष्टीने ही सगळी लगबग होताना दिसते. काल साधारण 7च्या सुमारास त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर अख्खं गोवा जे आहेत, गोवेकर जे आहेत, आमच्या भाईंना आम्ही मुकलो, आमच्या हक्काच्या नेतृत्वाला आम्ही मुकलो, ज्या गोव्याला एक स्थिर राजकारण, स्थिर सरकार, विकास ज्यांनी दाखवला त्यांना आम्ही मुकलो, अशी भावना गोवेकर व्यक्त करताना दिसत आहेत.